आपल्याला दिल्लीमधलं श्रद्धा वालकर हत्याकांड माहिती आहे. म्हणजे याच्यामध्ये त्या प्रियकरानं आपल्या प्रेयसीचे तुकडे तुकडे केलेले होते. पण या हत्याकांडापेक्षाही भयंकर अशी घटना आज आपण बघणार आहोत. या घटनेमध्ये जन्मठेप होते आणि 15 लाखाचा दंड सुनावण्यात येतो. अत्यंत भयंकर अशी ही घटना घडली होती देवभूमी उत्तराखंड देहरादून या ठिकाणी. पण याची सुरुवात होते एका लव्ह स्टोरीपासून. तो काळ होता 1992 सालचा. दिल्लीमधलं सत्यनिकेतन या ठिकाणी राहणारा राजेश गुलाटी नावाचा एक तरुण आहे. आता हा तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर होता, उच्च शिक्षित होता, दिसायला राजबिंडा होता, तरुण वयामध्ये आला होता आणि हा अमेरिकेमध्ये काम करत होता. आता यावेळेस याची ओळख अनुपमा नावाच्या एका तरुणीबरोबरती झाली. ही अनुपमासुद्धा दिल्लीमधलं द्वारली हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहणारी होती. दिसायला अत्यंत सुंदर आणि एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही ती चांगली दिसत होती. आता राजेश आणि अनुपमा या दोघांची भेट झाली. दोघंही अमेरिकेत एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांचं प्रेम प्रकरण त्या ठिकाणी सुरू झालं. आता या काळामध्ये राजेशनं अनुपमाला त्याची जी प्रेयसी आहे त्या प्रेयसीला MCA करायला भाग पाडलेलं होतं, तिला करायला लावलेलं होतं. आणि जवळजवळ 6-7 वर्षे यांचं जे प्रेमसंबंध आहे ते प्रेमसंबंध चालू होते. आता दोघंही चांगले एकमेकांना ओळखायला लागले होते, एकमेकांना चांगले समजून घ्यायला लागले होते आणि नंतर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता ही माहिती त्यांच्या घरच्यांना सांगितली. आता हो नाही करता पण घरच्यांनी दोघांच्याही लग्नाला परवानगी दिलेली आहे आणि या दोघांनी 1999 लग्न केलेलं आहे. आता काही वर्ष हे दोघं दिल्लीमध्ये राहिले. सगळं अगदी मनाप्रमाणे चालू होतं. मौज मजेमध्ये यांचा संसार चालू होता आणि आता यांनी ठरवलं की आपण अमेरिकेमध्ये जायचं आणि त्याप्रमाणे हे अमेरिकेमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी काम केलं, नोकरी केली आणि पुन्हा काही वर्षांनी ते भारतामध्ये आले आणि मध्यंतरीच्या काळामध्ये यांना 2 जुळी मुलं झाली. मुलगा होता त्याचं नाव ठेवलं त्यांनी सिद्धार्थ आणि मुलगी होती तिचं नाव ठेवलं यांनी सोनाक्षी. तर अशा पद्धतीनं यांचा हा चौकोनी परिवार चालू झालेला होता. म्हणजे चौकोनी परिवार झालेला होता आणि आता ह्यांच्यामध्ये म्हणजे अगोदर पार अगदी 7-8 वर्ष यांचं लव चाललेलं होतं, प्रेम चाललेलं होतं. त्याच्यानंतर लव मॅरेज केलं आहे, त्यानंतर आता मुलं झालेली आहेत, एवढं सगळं झालं. पण या सगळ्यामधलं प्रेम जे आहे, लव जे आहे ते मात्र यांच्यामधलं कमी झालेलं होतं. आणि नवरा बायको साप आणि मुंगूस ज्या पद्धतीनं भांडतात त्या पद्धतीनं एकमेकांशी भांडायला लागलेले होते आणि याची लागण अमेरिकेमध्येच झालेली होती. आणि नंतर आता ही मंडळी परिवारासह भारतामध्ये आली. पण नंतर इथं आल्यानंतर मात्र अनुपमा जी आहे ती तिच्या 2 मुलांसह माहेरी गेली. म्हणजे भाऊ आणि वडिलांकडे ती राहायला लागली आणि त्या ठिकाणी ती राहिली. आणि ह्या 2 प्रेमी जीवांमध्ये इतका वाद झाला या नवरा बायकोंमध्ये की अक्षरशः हे प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं होतं. एकमेकांच्या विरोधामध्ये यांनी तक्रारी दिलेल्या होत्या आणि आता एकमेकांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये लढायला लागलेले होते. आता ही लढाई चालू होती. या काळामध्ये राजेश जो आहे त्याला नोकरीसाठी कोलकात्याला बोलवण्यात आलेलं होतं आणि तो त्या ठिकाणी गेला. आता या ठिकाणी म्हणजे कोलकात्यामध्ये एका कंपनीमध्ये त्याचं काम चालू होतं आणि राजेश हा सुद्धा एक चालू माणूस होता आणि त्याच्याबरोबर काम करणारी एक महिला होती, ती सुद्धा चालू होती. आता हे सगळी चालू मंडळी एकत्र आली. आता ती जी महिला आहे त्या महिलेचा पती जो आहे तो बाहेरगावी असायचा आणि त्यामुळे राजेश आणि ती महिला हे दोघंही एकमेकांच्या जवळ यायला सुरुवात झाली आणि त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते. आता वास्तविक आता राजेशचं पण लग्न झालेलं आहे आणि त्या महिलेचं सुद्धा लग्न झालेलं होतं आणि तरीही ही मंडळी अशा पद्धतीनं वागायला लागलेली होती. आता ही गोष्ट आजूबाजूच्या लोकांना समजली. पण आता काही लोकांना या गोष्टी म्हणजे त्या गोष्टी चुकीच्या वाटतात आणि त्यामुळे त्या लोकांनी यांना विरोध करायला सुरुवात केली आणि त्यामुळे मग अखेर शेवटी या दोघांनी आर्य समाज मंदिर जे आहे त्या ठिकाणी गेले आणि राजेश आणि ती महिला यांनी एकमेकांशी लग्न केलं. ते पती पत्नी झाले आणि त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. तर अशा पद्धतीनं राजेशनं बायको असून आणि त्या महिलेनं पती असून सुद्धा अशा प्रकारे लग्न केलेलं होतं, संबंध जोडलेले होते. पण हे सुद्धा प्रकरण जास्त काळ टिकलेलं नव्हतं. आता राजेश ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीचं दिवाळं वाजलेलं होतं किंवा मंदी आलेली होती आणि राजेशची नोकरी गेलेली होती. आता त्याची नोकरी गेली, हा बेकार झाला होता आणि त्याच काळामध्ये त्याच्या दुसरी बायको म्हणजे तिचा पहिला नवरा म्हणजे दुसऱ्या बायकोचा पहिला नवरा तो सुद्धा माघारी आला होता आणि यामुळे मग आता ह्या 2 प्रेमी जीवांमध्ये पुन्हा दुरावा निर्माण झाला होता. आणि याच काळामध्ये याची पहिली बायको अनुपमा आणि राजेश या दोघांनाही आता असं वाटायला लागलं की आता आपली 2 मुलं आहेत, आपलं लव्ह मॅरेज झालेलं आहे, आपलं एकमेकांवरती प्रेम होतं
आणि मग आपण आता मुलांचा संसाराचा विचार करून एकत्र राहायला पाहिजे आणि त्यामुळे ह्या दोघांना तसं वाटत असल्यामुळे मग दोघांनी एकत्र यायचं ठरवलं आणि पुन्हा आता राजेश आणि अनुपमा हे एकत्र आलेले आहेत. आता ह्यांनी म्हणजे राजेशला देहरादूनला नोकरी मिळाली, त्यामुळे आता ही सगळी मंडळी देहरादून या ठिकाणचं केंट हा भाग आहे त्या ठिकाणचं प्रकाशनगर या भागामध्ये त्यांनी रूम घेतली आणि त्या ठिकाणी ते शिफ्ट झाले. आता या ठिकाणी पती राजेश, पत्नी अनुपमा आणि त्यांची 2 मुलं असा चौकोनी परिवार राहायला लागलेला होता. पण हा सुद्धा म्हणजे हा जो काळ आहे किंवा हा सुखाचा काळ आहे तो काळ फक्त काही दिवस टिकला. पण राजेश जो आहे तो सुधारायला तयार नव्हता. आता त्याची ती कलकत्तेवाली बाई आहे, ती बाई याला शांत बसून देत नव्हते आणि हा सुद्धा शांत बसत नव्हता. आणि या दोघांच्यामध्ये म्हणजे ती तिकडं असून सुद्धा आणि हा इकडं असून सुद्धा दोघांचा संसार चांगला चाललेला असून सुद्धा ह्यांना म्हणजे अशी जी सवय लागली होती आणि त्यामुळे यांचे संबंध चालू होते. आता ही बाब अनुपमाच्या लक्षात यायला लागली होती. अरे ज्याच्याबरोबर ती आपण सगळं झालं गेलं विसरलो आणि नांदायला आलेलो आहोत, तो पुन्हा त्या कलकत्त्यावालीला त्या तिच्या नादी लागलेला आहे आणि कलकत्त्याचं पान खाऊन तोंड लाल करायला लागलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा या नवरा बायकोमध्ये वादाला सुरुवात झाली. आता मात्र राजेशला बायकोचा राग यायला लागला होता, प्रचंड राग यायला लागला होता. रोजच्या भांडणाला तो वैतागला होता, कारण त्याची बायको त्याला लफडं करून देत नव्हती, त्याला बाहेर तोंड मारून देत नव्हती आणि यामुळे त्या राजेशनं आपल्याच बायकोची हत्या करायची असा निर्णय घेतला. पण हा निर्णय घेताना या मूर्ख माणसानं हा साधा विचार केला नाही की आपल्या छोट्याशा बाळांचं काय होईल, आपल्या संसाराचं काय होईल, आपलं काय होईल, याचा कोणताही विचार केला नाही. मनात राग आला, ही आपल्याला चुकीचं काम करून देत नाही. आणि मग यानं नेटवरती हत्येसंदर्भातले व्हिडिओ जे आहेत, व्हिडिओ वगैरे मालिका आणि सायलेन्स ऑफ द लॅब नावाचा चित्रपट वगैरे पाहिला, अशी काही माहिती माध्यमातून समोर येते. तर अशा पद्धतीनं यानं ही सगळी माहिती जमा करायला सुरुवात केली आणि नवऱ्यानं बायकोबरोबर ती मग एक दिवस भांडण उकरून काढलं. दोघांमध्ये मारामारी सुरू झाली आणि या भांडणामध्ये नवऱ्यानं बायकोला ढकललं आणि ती बेडच्या एका कोण्यावरती जाऊन पडली. तो कोना तिच्या डोक्यामध्ये घुसला आणि ती बायको बेशुद्ध पडलेली आहे. आता बायको बेशुद्ध पडली हे पाहिल्यानंतर मग राजेशनं काय केलं, त्या ठिकाणची उशी होती, त्या उशीनं बायकोचं तोंड दाबलं आणि तिची हत्या केलेली आहे. आता दुसऱ्या खोलीमध्ये जुळी मुलं जी आहेत ती झोपलेली होती, पण ती अगदी 3-4 वर्षाची मुलं होती आणि त्यामुळे त्या मुलांना काही समजलेलं नव्हतं किंवा कळलेलं नव्हतं. आता ते दुसऱ्या खोलीमध्ये हिची बायकोची हत्या झाली होती. आता यानं काय केलं, हा जो मृतदेह आहे तो मृतदेह त्या घरामध्ये तसाच लपवून ठेवला. आता दुसऱ्या दिवशी राजेश जो आहे तो उठला, त्यानं मुलांना उठवलं, त्यांचं सगळं आवरलं. आता मुलांनी विचारलं बाबा की आई कुठं आहे म्हणून. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आई दिल्लीला गेली आहे, मामाकडे गेलेली आहे. आणि त्यानंतर मग यानं त्या मुलांचं आवरलं, त्या मुलांना शाळेत पाठवलं आणि त्याच्यानंतर त्यानं 20,000 रुपयांचा एक डीप फ्रीज आणला आणि तो आपल्या घरामध्ये आतल्या बाजूला लपवला, ठेवला आणि त्याच्यामध्ये त्या बायकोचं प्रेत त्यानं ठेवलं. आता प्रेत ठेवल्यानंतर डीप फ्रीज चालू केल्यानंतर काही वेळातच या प्रेताचा बर्फ झाला आणि यानंतर यानं स्टोन कटर आणलं आणि ज्या वेळेस मुलं घरात नसायची, ज्या वेळेस मुलं झोपलेली असायची किंवा ज्या वेळेस घरामध्ये कुणी नसायचं, त्या वेळेस तो बायकोचा मृतदेह जो आहे तो मृतदेह बाहेर काढायचा आणि तो कापायचा आणि अशा पद्धतीनं यानं छोटे छोटे त्या बायकोचे 72 पीस केले होते, 72 तुकडे केले होते आणि हे तुकडे त्याने प्लॅस्टिकच्या छोट्या छोट्या बॅगमध्ये भरले आणि अशा पद्धतीनं 72 बॅगा त्यानं त्या डीप फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या. आता रोज रात्री एक तुकड्याची काळी बॅग जी आहे ती घ्यायचा आणि त्या ठिकाणी घराबाहेर पडायचा आणि मसुरीचं जंगल जे आहे त्या जंगलामध्ये जायचा आणि त्या ठिकाणी तो तुकडा टाकून यायचा. आता एक 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 तुकडा टाकायला त्यानं सुरुवात केली होती आणि यामुळे कोणाला काही शंका येत नव्हती. अशा पद्धतीनं काही दिवस गेले होते. आता इकडं अनुपमा जी आहे तिच्या आईवडिलांना काळजी वाटायला लागली, भावाला काळजी वाटायला लागली, कारण ही जी मुलगी आहे ती रोज आपल्या आईवडिलांशी भावाशी संपर्कामध्ये असायची. पण पाठीमागच्या काही दिवसापासून मुलीचा फोन नाही आहे, मुलीची ख्याली खुशाली कळलेली नव्हती आणि त्यामुळे ती माहेरची मंडळी काळजीमध्ये होती, टेन्शनमध्ये होती. आणि मग या मंडळींनी त्या राजेशला फोन करण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण हा बाबा काही नीट उत्तरं देत नव्हता. आणि त्यामुळे मग सिद्धांत जो आहे म्हणजे अनुपमाचा भाऊ जो आहे तो त्या बहिणीच्या घरी आला. पण या ठिकाणी राजेशनं त्याला आत घरातच येऊन दिलेलं नाही. आता ह्याने विचारलं की बाबा माझी बहीण कुठं आहे, तिचा संपर्क होत नाही आहे आणि तो जो
राजेश जो आहे तो मात्र नीट उत्तर देत नव्हता आणि सिद्धांत त्याच्यामुळे मग पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्यानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि सांगितलं की माझी बहीण गायब झालेली आहे, तिचा संपर्क होत नाही आहे आणि हा मला घरामध्ये येऊन देत नाही आहे आणि घरामध्येच काहीतरी असण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे असं त्यानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांना तो घेऊन आला आणि पोलीस घरामध्ये शिरले. आता यावेळेस पोलिसांनी आतमध्ये तपासायला सुरुवात केली. राजेश हा गांगरलेला होता आणि घरामध्ये एक मोठा फ्रीज त्यांनी पाहिला, पोलिसांनी पाहिला. आता विचारले की बा हा फ्रीज कशासाठी घेतलेला आहे, एवढ्या घ्यायची गरज काय होती वगैरे वगैरे. आता त्यावेळेस मात्र हा राजेश समाधानकारक उत्तरं देत नव्हता. त्यामुळे पोलिसांना शंका आली आणि त्यांनी तो फ्रीज जो आहे तो उघडायला सांगितलं. आता हा काकू करत होता, नायना करत होता, पण तरीही आता तो फ्रीज जो आहे तो उघडला आणि आतमध्ये काळ्या पिशवीमध्ये मांसाचे तुकडे पडलेले होते. आता हे तुकडे कोणाचे होते, इथं का ठेवलेले होते, हे सगळे प्रश्न समोर आले आणि बघता बघता या हत्याकांडाचा पर्दाफाश झालेला होता. आपण केलेल्या पापाची कबुली या नराधामानं दिलेली होती. स्वतःच्या बायकोचे या राक्षसानं 72 तुकडे केले होते. पोलिसांनी त्या हैवानाला ताब्यात घेतलं, फॉरेन्सिकची तपासणी केलेली आहे. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली आणि सन्माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली होती. आता कोर्टामध्ये केस सुरू झाली. 2017मध्ये सन्माननीय न्यायालयाने या राजेशला दोषी मानलं आणि ही हत्या दुर्मिळातील दुर्मिळ हत्या आहे आणि यामुळे या राजेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि 15 लाखाचा दंडसुद्धा करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं एका लव्ह मॅरेजचा शेवट झालेला होता. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा, आता जी माहिती समोर आली म्हणजे माध्यमातून ती तुमच्यासमोर मांडली, पण धडा हाही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर जे जास्त शिकलेले असतात त्यांना फार अक्कल असते असा भ्रम मनामध्ये ठेवू नका. असं बिलकुल नसतं आणि त्यामुळे शिक्षित होणं आणि सुशिक्षित होणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. लक्षात घ्या, आपल्याला फक्त शिक्षित केलं जातं, सुशिक्षित होणं अजूनही बाकी आहे. दुसरी गोष्ट, घरामध्ये पंचपक्वान्न असूनसुद्धा जे लोक बाहेरचं शेण खातात अशा लोकांपासून दूर राहणं याच्यामध्येच शहाणपणा आहे. तिसरी गोष्ट, संसार आणि मुलं यांची काळजी ही त्या पतीला आणि पत्नीला दोघांनाही असली पाहिजे. ती जर एकालाच असेल आणि एकच व्यक्ती जर सतत सतत तडजोड करत असेल तर मात्र हा संसार फार काळ टिकू शकत नाही. आणि जे लोक बाहेरच्या बाईसाठी स्वतःच्या घरातील गृहलक्ष्मीला त्रास देतात अशा वृत्तीची लोक कधीही सुखी राहू शकत नाहीत. आणि जाता जाता हे सुद्धा लक्षात ठेवा, जगात सर्वात जास्त सुख हे आपल्या परिवारातील आई वडील, पती पत्नी, मुलं मुली यांच्या सुखामध्ये आणि यांच्या आनंदामध्ये आहे. त्यामुळे आपलं घर कसं आनंदी राहील याचा विचार करा, कारण आपलं घर आनंदी तर आपण आनंदी आणि आपण आनंदी तर सगळं जग आनंदी. पण आता याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.